गोयच्या लोकांसयत विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी विरोध केल्या उपरांत MRF कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग कुडाळ वाठारात आयोजित केल्लो नोकर भरती रद्द केली। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नोकर भरती रद्द जाल्ल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचो अध्यक्ष धीरज परब हांका ईमेला वरवीं कळयलेले आसा, अशी माहिती मेळिल्ली आसा। गोयच्या MRF टायर्स कंपनीन महाराष्ट्र कुडाळात नोकर भरतीचे आयोजन केला म्हणून बिरेस्तारा सोशल मीडियाचेर पोस्ट व्हायरल जाल्लो। कंपनीन भायल्या राज्यांत नोकर भरतीचे आयोजन केल्यान गोंयकारां सयत विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी बरोच बोवाळ घातिल्लो। हातूंत मुख्यमंत्र्यान हस्तक्षेप करचो म्हूण जायते विरोधकांनी मागणी केल्ली। मात ह्या सगळ्या बोवाळा उपरांत कुडाळात जावपी नोकर भरते विशींची बातमी फटीची आशिल्ल्याचे सांगीत कंपनीन मुख्यमंत्र्याक पत्र बरयल्ले। ते भायर 12 तारखेर फर्मागुडेर नोकर भरतीचे आयोजन केल्याचे सांगिल्ले। मात कंपनीन आपल्याक मेल करून कुडाळात नोकर भरतीचे आयोजन करता म्हणून सांगिल्ल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचो जिल्लोध्यक्ष धीरज परब हांणी गोमंतक टीव्ही कडेन उलयतना स्पष्ट केले। कंपनीच्या ह्या प्रकाराक लागून धीरज परब हांणी तिडक उक्तायल्ली। मजगती गोंयकारां सयत विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी MRF कंपनीक धारेर धरले उपरांत सिंधुदुर्ग कुडाळ वाठारांत आयोजीत केल्ली नोकर भरती आता कंपनीन रद्द केल्या। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्लो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचो अध्यक्ष धीरज परब हांकां ताकतिकेन बिरेस्तारा 7:15 वरांचेर ईमेल केल्ल्याचें कळटा। नोकर भरती रद्द कित्याक केली हे विशीं धीरज परब कितें सांगतात ते आयकात। 12 तारीखला आम्ही एक MRF कंपनीमधल्या भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केलेली आणि ती आज काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला रद्द करावी लागते। त्याच्या मागचं कारण असं आहे की दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी मला आउटसोर्सिंगच्या कंपनीकडून मेल आलेला, त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचे उल्लेख आहे की ह्या ठिकाणी ही भरती घ्या आणि अशा पद्धतीचं तुम्ही मॅनेजमेंट करा आणि त्यासाठी धीरज परब प्रेसिडेंट ऑफ सिंधुदुर्ग MNS त्याला ते ॲड्रेस केलेलं आहे मेल आणि लोकेशन पण दिलेलं आपलं कुठे ही भरती होणार वगैरे वगैरे। ह्या सर्व भरती प्रक्रिया आम्ही पूर्णपणे विनामूल्य आयोजित केलेल्या होत्या। कुठल्याही पद्धतीतले कोणाकडून त्यामध्ये आर्थिक व्यवहार नव्हते। आज दिनांक 11/9/2025 रोजी तिथल्या MRF कंपनी एक पत्र जारी केलं आहे दुपारी। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी उद्याची कुडाळ येथे होणारी जी भरती होती ती भरती चुकीची आहे, परंतु हे ते चुकीचे आहे म्हणत असतानाच उद्याच्या तारखेला म्हणजेच 12/9/2025 रोजी हीच भरती ते गोव्यात आहेत असं सांगतायत। म्हणजे ही भरती आणि ह्या जागा ह्या निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी आहेत हे या ठिकाणून सिद्ध होतं, परंतु ह्या राजकीय संपूर्ण घडामोडींमुळे आज आमच्या ह्या सर्व मेहनतीला खोडा बसतो आहे आणि आज आम्हाला रद्द करावी लागते। त्याबाबत त्यांचा अधिकृत मेल मला आत्ता आला 11 सप्टेंबर 2005 6:45 त्यांनी मेल केलाय। त्यामध्ये ते म्हणतायत की आपण अशी 12/9/2025 रोजी आपली शेड्यूल होती ती बॅरिस्टर नाथपै संस्था कुडाळ येथे जी भरती प्रक्रिया होती ती काही कारणामुळे आम्ही रद्द करत आहोत। त्यामध्ये इंटरनल टेक्निकल इश्यूज असं त्यांनी हे दिलेलं आहे आणि इंटरव्ह्यू आणि आज ह्या भरती प्रक्रिया आपण थांबवत असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत या सर्व प्रक्रियेमध्ये आमचा उद्देश हा शुद्ध होता। आम्हाला इथल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात हा त्याच्या मागचा आमचा उद्देश होता, परंतु गोव्यातल्या ह्या काही इंटरनल त्यांच्या राजकीय घडामोडींमुळे आज ह्या प्रक्रियेपासून किंवा ह्या सर्व गोष्टी आम्हाला या ठिकाणी थांबावे लागतात। आमचे जे काही प्रयत्न होते, जी मेहनत आम्ही घेतलेली आणि मोठ्या प्रमाणावरती युवकांचा आणि बेरोजगार लोकांचा आम्हाला पूर्णपणे या गोष्टीला रिस्पॉन्स होता। आम्ही पूर्ण माहिती आणि हे सगळं शेड्यूल आमचं ऑर्गनायझेशन व्यवस्थित होतं, परंतु या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला हे काही कारणामुळे रद्द करतो। मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि खेद व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही।